मंत्री आहेत आणि त्यांना विभाग कुठला असेल त्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं या ठिकाणी शिंदेंनी म्हटलेलं आहे। नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांचा एक वेगळाच जल्लोष जो आहे तो पाहायला मिळतोय आणि आता समर्थकांची प्रतिक्रिया ही होती की आता नाशिकचं पालकमंत्री पद सुद्धा भुजबळांना दिलं जावं। एकूणच आज जरी मंत्रिपदाची शपथ छगन भुजबळांनी घेतलेली असली तरी दुसरा मुद्दा चर्चेला आहे तो म्हणजे नाशिकचं पालकमंत्री पद आता नेमकं कुणाकडे जाणार, शिवसेनेकडे, भाजपकडे राहणार की राष्ट्रवादीकडे जाणार। कारण अगोदरपासूनच दादा भुसे जे आहेत शिवसेनेचे तर पालकमंत्री पद हे शिवसेनेला दिलं जावं अशी मागणी होतीये। गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद दिल्यामुळे शिवसेना ही नाराज आहे आणि आता छगन भुजबळांची एंट्री सुद्धा झाली आहे। त्याच्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा जो एक तिढा निर्माण झालेला आहे तो सुटणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। फटाक्यांची आतषबाजी केली जाते, फटाके फोडले जात आहेत, कार्यकर्त्यांचा एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो। दोन दृश्य, एकीकडे छगन भुजबळ यांनी शपथ घेतली राजभवनात, काही क्षणापूर्वीच हा शपथविधी सोहळा पार पडला, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं। दुसरीकडे भुजबळ समर्थकांमध्ये एक वेगळाच जल्लोष या ठिकाणी संचारल्याचं पाहतोय। पेढे भरवत, फटाके फोडत भुजबळ समर्थक नाशिकच्या फार्म हाऊसमध्ये जल्लोष करतायत। तर छगन भुजबळ हे आता मंत्रिमंडळात त्यांचं कमबॅक झालंय, त्यानंतर समर्थकांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो। धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे, ते मंत्रिपद तुम्हाला मिळणार आहे? कोणाचंही मंत्रिपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही। पण त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे। मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही की जे काही चौकशी ते होईल आणि जे काही करायचं ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं। एवढी तुम्हाला काय घाई आहे? आणि माझ्यासाठी तुझी घाई करायचं काही कारणच नाही। पक्षात राहून संघर्ष होणार की पक्षाच्या बाहेर? मग ते आता सगळ्यांना विचारून करीन, पण एक आहे, जहां नहीं चाइना वहां नहीं रहना, जहां नहीं चाइना वहां नहीं रहना असं आहे। हे सगळं 8 दिवसापूर्वी ठरलं, मीटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं काय। आणि मग जे आहे अगोदर सोमवारी परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं। जहाँ पे नहीं रहना वही रहना। ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। चला। तरी दोन दृश्य राजभवनामध्ये ज्यावेळेला शपथ भुजबळांनी घेतली त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं आणि त्याच्यानंतर भुजबळ समर्थकांचा एकच जल्लोष नाशिकमध्ये सुरू झाला। छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळात कमबॅक झालेलं आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक असणार आहे। छगन भुजबळ या कॅबिनेटमध्ये सहभागी होतील। भुजबळांच्या मंत्रिमंडळामधल्या समावेशानं आता नाशिक जिल्ह्याला 4 मंत्रिपदं मिळालेली आहेत। 3 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 1 शिवसेनेकडे आहे। एक ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा म्हणून छगन भुजबळांकडे पाहिलं जातं आणि सोबतच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुजबळांचा मंत्रिमंडळामध्ये सहभाग हा फार महत्त्वाचा मानला जातोय। पक्षाकडून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये ते बॅकफूटवर सुद्धा आलेले होते। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या भेटीगाठी सुद्धा ज्या आहेत त्या वाढलेल्या होत्या, मात्र त्याच वेळेला तो सब अच्छा है। इसके पहले हमने देखा है आपने जो विभाग लिए हैं काफ़ी सराहनीय तरीके से संभाले गए हैं। आगे इस विभाग की उम्मीद है क्या कुछ जो है? वो तो जो है मुख्यमंत्री और जो मुख्यमंत्री तय करे वो सब, वो कोई प्रॉब्लम नहीं। कौन से विभाग की इच्छा जताई है? कौन से विभाग की इच्छा जताई गई है? अरे हमने कुछ विभाग कुछ नहीं, जो देगा वो करेगा, हमको सब चलता है। अभी जो है 91 से जो है मंत्री बनते आया हूँ, अभी सारे जो है विभाग संभाले हैं हमने। चलिए, होम मिनिस्ट्री से लेकर सब चलिए। थैंक यू सो मच सर। थैंक यू सर। आतापर्यंत सर्व विभाग जे आहेत ते सांभाळलेले आहेत। ज्या विभागाची जबाबदारी दिली जाईल ते आपण सांभाळू अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी या शपथविधीच्या नंतर दिलेली आहे। ही दोन दृश्य, छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा राजभवनावर पार पडला। त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं मंत्रिमंडळात स्वागत केलं। दुसरीकडे नाशिकमधला भुजबळ समर्थकांचा जल्लोष आपण पाहतोय। ही दोन दृश्य आहेत आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अशी ही घडामोड। आज छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली।
पहिल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे चांगलेच नाराज होते. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली. काही वेळेला थेटपणे बोलून दाखवली, काही वेळेला मंचावरून बोलून दाखवली, तर काही वेळेला शेरो शायरीमधून सुद्धा बोलून दाखवलेली होती. आणि ज्या वेळेला त्यांचे बॅनर लागायचे त्या वेळेला अजित पवारांचा फोटो सुद्धा बॅनरवर नव्हता. त्याच्यामुळे ते नाराज आहेत यावर शिक्कामोर्तब झालेलं होतं. आता अखेर त्यांची नाराजी दूर झाली आहे. आज सन्माननीय अजितदादांनी, फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या ओबीसी समाजाचा एक आदर ठेवला आणि ओबीसी समाजाच्या देशाच्या नेत्याला या ठिकाणी आज मान सन्मानाने आज मंत्रिमंडळात बसवलं. आपण इतक्या दिवसांपासून वाट बघत होता, आज काय भावना आहे? आज नक्कीच आम्ही वारंवार अजितदादांचे जेव्हाही नाशिकला दौरा व्हायचा किंवा आम्ही मुंबईला देखील आम्ही पाठपुरावा घेत होतो राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या माध्यमातून.